काही कॉम्बिनेशन्स आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात, पण जेव्हा ती कल्पना सत्यात उतरते तेव्हा तिचे फायदे पण मोठे असतात. हाच विचार घेऊन येत आहेत आपले पुढचे आयडिया बाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभिषेक, संगीता आणि अविनाशचं. आमच्या या मंचावर आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपल्या पिचसाठी तुम्ही तयार आहात? हो सर. गुड लक. थँक्यू. नमस्कार टायटन्स, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला हे मान्य आहे की आपल्या समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव असू नये? बरोबर. पण कळत न कळत आपण काही चांगल्या गोष्टींबरोबर नेहमी भेदभाव करतो. चांगल्या आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, किशमिश, अक्रोड खाणं ही गोष्ट योग्य आहे. चांगल्या इम्युनिटीसाठी हळद, तुळस, अश्वगंधेचं सेवन करणं ही गोष्ट योग्य आहे. पण आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा या इम्युनिटी बूस्टरची आठवण येते आणि आपल्या सणांमध्ये, सेलिब्रेशनमध्ये आपण ड्रायफ्रुट्सची मजा घेतो. हे तर चुकीचं आहे ना टायटन्स? मग आता हा भेदभाव नाही तर काय आहे टायटन्स? टायटन्स, आपलं शरीर हे एका देशासारखं असतं आणि प्रत्येक देश आपल्या सैन्याचा सांभाळ आणि अपग्रेड नेहमीच करत असतो. आपली इम्युनिटी पॉवर पण तशीच असते. तिला नेहमी मेंटेन आणि अपग्रेड करावं लागतं. जर बाहेरून एखादं इन्फेक्शन आलं तर त्याच्याबरोबर लढण्यासाठी ती नेहमी तयार असायला हवी. टायटन्स, गोष्ट सरळ आहे, तुमच्या फायद्याची पण आहे, पण तरीही तुम्ही या जडीबुटीचा प्रयोग रोज करणार नाही हे तर मला माहिती आहे. म्हणून आम्ही लोकांनी या जडीबुटीला तुमच्या जीवनाचा हिस्सा बनवण्यासाठी मी संगीता, मी अभिषेक, मी अविनाश घेऊन आलो आहोत अभीज. अभीज भारतातली पहिली अशी चॉकलेट रेंज आहे जिच्या प्रत्येक बाईट मध्ये तुम्हाला मिळतायत चॉकलेटच्या गोडव्याबरोबर या जडीबुटींचे फायदे पण. तर टायटन्स, आमच्या या इम्युनिटी बूस्टिंग मिशन मध्ये आम्हाला सहकार्य करणार का? या मिशन साठी आमची आस्क आहे 50,20% इक्विटीसाठी. धन्यवाद. तू फिट आहेस. संगीताजी, चॉकलेटमध्ये जी जडीबुटी तुम्ही मिळवली आहे याने बऱ्याच लोकांचे बरेचसे प्रॉब्लेम्स नाहीसे होतील. Yes. कारण चॉकलेट बघून थांबणं आपल्या सगळ्यांसाठी शक्य नाहीये आणि जडीबुटी खायला घालणं पालकांसाठी सोपं नाहीये, फार अवघड खूपच आहे. कठीण आहे. तुम्ही तिघे एकमेकांसोबत कसे काय जोडले गेलात या मिशनसाठी? आम्ही फॅमिली मेंबर्स आहोत. हे माझे पती आहेत अविनाश आणि हा माझा मुलगा आहे अभिषेक. अच्छा, म्हणजे पूर्ण कुटुंब मिशन मध्ये एकत्र आहे. मी कधीपासून विचार करतोय की 3 फाउंडर्स आहेत, तर नाव एका फाउंडरच्या नावावर काय? मुलाच्या नावानेच कंपनी बनते. ते आता मला कळलं. या आयडियाची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली मी एक हॉस्पिटल मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे आणि अनेक हॉस्पिटलशी मी कनेक्टेड पण आहे. पॅन्डेमिक मध्ये मी पण इन्फेक्ट झालो होतो. मी पण ICU मध्ये ऍडमिट होतो आणि मी तिकडे इतके मृत्यू बघितले की त्यांनी माझ्या व्यक्तिमत्वावर फार वाईट परिणाम झाला. त्यामुळे मी विचार केला की असं होता कामा नये. कारण कोणतंही इन्फेक्शन येवो किंवा एखादा आजार येवो त्यासाठी आपण तयार असायला हवं. त्यामुळे मग मी थोडासा अभ्यास केला. माझे अनेक डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही बराच रिसर्च केला. ही जी 5-6 मेडिसिन्स आहेत आणि अशी 40 अजून मेडिसिन्स आहेत जी इम्युनिटी बूस्ट करतात आणि ही रोजच्या वापरात नाहीयेत. हा, सकाळी तुम्ही जर ही चॉकलेट्स 10 ग्रॅम जरी खाल्ली ना तरी पुष्कळ होईल पूर्ण दिवस तुम्हाला सिक्युअर करण्यासाठी. अविनाशजी, हे सांगा, तुम्ही यात फाउंडर आहात, यामध्ये तुम्हा तिघांचा रोल काय आहे? मी CEO आहे. मी पूर्ण प्रोडक्शन, डिस्पॅचेस, क्वालिटी हे सगळं बघते. मी ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन करतो. मग ही सेकंड इनिंग सुरू करायची आयडिया कुठून सुचली? मी आयडल बसू शकत नाही. मला काही ना काही करायचंच असतं टिल माय लास्ट ब्रेथ. सर, आयडियल नाही राहायचंय की तुम्हाला घरात नाही राहायचंय? तसं घरात राहण्याचा प्रश्नच नाही, पूर्ण घर एकत्रच घेऊन फिरतायत. हे तर 24/7. पण प्रतीक, मी एक गोष्ट तुमच्या नजरेत आणू इच्छिते एका नवीन ब्रँडसाठी जी मला इथे पॅकेजिंग आणि कन्सिस्टन्सी दिसते. थॉट थ्रू आहे, खरंच थॉट थ्रू आहे. आणि जर टेस्टला दिलं तर याबद्दल काही बोलता एक्झॅक्टली, येईल. मला माहित होतं प्रियांकाजी पॅकेजिंग वरून टेस्टवर जातील. आधी तुम्ही त्यांना टेस्ट करायला द्या. टेस्टच्या आधी हे सांगा, यात साखर किती आहे? माझा पण हाच प्रश्न होता.
की इम्युनिटी घेता घेता साखर किती वाढणार आहे. टायटन्स, मला हे डिक्लेअर करायचं आहे की हे बिना साखरेचं नाहीये. दिस इज विथ शुगर. थँक्यू. मला यांच्या ब्रँडमध्ये काय आवडलं माहितीये? इंडियाज फर्स्ट. मला असं वाटतं की अशी एक मुवमेंट आपल्या इंडियात सुरू करण्याची गरज आहे. खूपच सुंदरपणे यांनी चॉकलेटच्या कव्हरवर इंडियाज फर्स्ट असं लिहिलंय. जडीबुटीला चॉकलेटमध्ये मिक्स करण्याचा विचार याच्या आधी कोणीच केला नव्हता तुमच्याशिवाय. म्हणून मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट पण करतो आणि कॉम्प्लिमेंट पण Thank you, करतो sir. हे केलं म्हणून. असा प्रत्येक ब्रँड जो इंडियाला पुढे नेतो त्याच्याबद्दल एक इमोशनल लाइकिंग आपल्यात लगेच निर्माण होते. थँक्यू. तुम्ही यामध्ये कोणतेही पेटंट किंवा काही फाईल केलेलं ते आहे? प्रोसेसमध्ये आहे. ओ व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. तर आता याच्यावर शेफ कॅप आहे. तर तुम्ही ऍक्च्युली शेफ आहात का? माझी बायको शेफ आहे. अच्छा, गुड. आणि त्या पण या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आम्ही त्यांना गुंतवतोय हळूहळू. आणि त्या इथे आल्यात तुमच्यासोबत. अहो, मग त्यांना बोलवा ना, टीम मध्ये आताच इन्व्हॉल्व करा. मग सायलीजी, आपण यांच्या टीमला कधीपासून जॉईन करणार आहात? आता तर काम सुरू तुम्ही झालंय. यांना पारखताय की हे तुम्हाला पारखतायत? दोघे दोघे एकमेकांना. एकमेकांना पारखतायत. म्हणजे गोष्ट जुळली तर मग टीम मध्ये सामील होतील. या तुमची फेवरेट टेस्ट कोणती आहे यामध्ये? हळद. सर, तुम्ही कोणतं टेस्ट केलं? हळद. हे अगदी छान आहे. साखरेचं प्रमाण जरा जास्त वाटलं, पण अन्यथा लुक, फील आणि प्रोडक्टचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याने हे दिसतंय की यामध्ये हळद आहे. तर हे व्हाईट चॉकलेट आहे. हो. म्हणजे दूध हळदीवालं तेच. दूध हो हळदीवालं हो असेल. तीच कन्सेप्ट आम्ही सर, चॉकलेट या मध्ये आणली. गुलकंदामध्ये चॉकलेटची टेस्ट जास्त येते, गुलकंदाची कमी येते. सर, हा ड्राईड गुलकंद आहे. त्यात तुळशीचा पण थोडासा अंश आहे. त्यामुळे त्याचा जो वास आहे तो थोडा कमी आहे, पण त्याची एफिकसी 100% आहे. गुलकंद फ्लेवरचं चॉकलेट आहे. चॉकलेट फ्लेवरचं गुलकंद असतं तर गुलकंदची टेस्ट जास्त असते. तुम्ही हे इंडस्ट्रियल क्वालिटी चॉकलेट मॉर्बिड यूज करता? सध्या आम्ही हे जे कंपाऊंड आहे ते कुठून तरी एक ब्रँड आहे त्यांच्याकडून घेत आहोत. मला वाटतं साखरेचं प्रमाण आज जर का तुम्ही पाहिलं की कन्झ्युमर्स जास्तीत जास्त शुगर फ्री, कमी साखरेकडे वळत आहेत, तर मला वाटतं की ती एक गोष्ट तुम्ही विचारात घ्यायला हवी. हो, नक्कीच. ठीक आहे, तर बिझनेस या गोष्टी मी आता टायटन्स वर सोडतो. येस, थँक्यू. येस. तुम्ही 2022 मध्ये चालू केलं आहे, तर 3 वर्ष झालेली आहेत. आता तुमच्या व्यवसायाचं काय प्रमाण आहे आणि तुमचा व्यवसाय कसा वाढतोय? आम्ही सध्या एक सिंगल काउंटर सेल करतो. तुमचं स्वतःचं स्टोअर आहे हा, स्वतःचं स्टोअर आहे. आणि हे स्टोअर कुठे आहे? नाशिक. नाशिकली. ओके. सरप्राइझिंगली लोकांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलंय. आमचा रिपीट रेशो जवळजवळ 60% आहे. आणि हा किती महिन्यानंतर रिपीट होतोय? 60%? 10-15 दिवसात येऊन घेऊन जातात. आणि आमची कपॅसिटी पण तशी कमी आहे, त्यामुळे आम्ही बरेचदा आउट ऑफ स्टॉक असतो. तुमची कॅपॅसिटी का बरं कमी आहे? सॉरी. गो अहेड. हँड मोल्डिंग युनिट आहे आमचं. आणि आता स्केलअपसाठी आम्ही मेकनायझेशनकडे जातो आहोत. हँडमेड चॉकलेटचं एक फार मोठं मार्केट आहे. तर ह्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळू शकतो. तुम्ही नाशिकमध्ये अजून मॅनपॉवर लावून प्रोग्रेसिव्ह करू शकता प्रोडक्शन, आणि त्याच्यावर तुम्ही एक हँडमेड चॉकलेट घेऊन द्या. तर मला असं वाटतं की हँडमेड गोष्टींना बराच प्रिफरन्स मिळतो संपूर्ण जगभरात. आजच्या काळात लक्झरी सेगमेंटमध्ये लोक त्यांना खूप प्रिफर करतात मशीन मेडच्या ऐवजी. आता सेल किती होतोय? महिन्याचा सेल, वर्षाचा सेल, काय होतोय आता? महिन्याचा सेल 2 लाखाच्या आसपास आहे. तो एका दुकानातून. एकच दुकान आहे आता आमचं. आणि तुम्ही ऑनलाईन ह्या प्रॉडक्टला घेऊन जाण्याचा विचार अद्याप केला नाहीये. 2 महिन्यापूर्वीच आमची वेबसाईट लॉन्च केली आहे. ओके. आणि आम्ही रजिस्टरिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत. Amazon, ब्लिंकिट आणि त्या सगळ्या प्रोसेस आमच्या तर सुरू आहेत. सायलीजी, तुम्ही बिझनेस जॉईन केल्यानंतर हे सगळं होणार? Yes. मग तुम्ही जॉईन करताय ना? जे इंग्रेडियंट्स तुम्ही इथे सादर केले आहेत, प्रत्येक इंग्रेडियंटचं एक वैशिष्ट्य असतं. बरोबर. तुमच्या पॅकेजिंगवर मला हे दिसलं नाही की ऍक्च्युली प्रत्येक इंग्रेडियंटचं यूज केस काय आहे. सर, ते सर, मागे- त्याच्या त्याच्या पाठीमागे मागे. लिहिलंय सर, लिहिलंय. पण फायनली कस्टमर हेच बघणार आहे, हो ना? ते जे म्हणतात ते अगदीच बरोबर आहे. हे जे आहे ते मी बाजारात विकत घ्यायला गेलो किंवा तुमच्या दुकानात आलो नाशिकला, तर हे मला कितीला पडेल? 120 रुपये MRP आहे सर. बरं, आणि जे नॉर्मल चॉकलेट असतं बाजारातले इतर चॉकलेट्स ते कितीला मिळतात? मला वाटतं 50 रुपयाला मिळत असेल. तुमची किंमत एवढी जास्त काय? यात आम्ही 40% डार्क चॉकलेट वापरतो
त्यामुळे त्याची कॉस्ट आहे ती वाढते याच्यावर यार. तसं लिहिलं नाहीये डार्क चॉकलेट. म्हणजे तसं लिहिणं गरजेचं आहे ना पॅकेटवर. डार्क चॉकलेटची डिमांड मार्केटमध्ये वाढतच चालली आहे. वाढत चाललीये. येस. नाशिकमध्ये तर चांगलं चाललंय. चला मार्केट डिमांड पाहूया. चला मार्केट डिमांड पाहूया सर. आमच्याकडे इकडे ऑडियन्स आहे आणि ते त्यांच्या हिशोबाने मार्केट डिमांड सांगतील तुम्हाला. आणि आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही तुमची अपेक्षा पुन्हा एकदा सांगा, मग आपण हँडचेकसाठी विचार करूया. 50 lakhs फॉर 20% इक्विटी. बोला टायटन्स, तुम्ही या आयुर्वेदिक ब्रँड बरोबर हात मिळवायला तयार आहात? तुमचं जे स्केल आहे ते खूप अर्ली आहे माझ्यासाठी आणि हे अजून किती प्रमाणात वाढू शकतं ह्यात अजून मी एक्सपर्टीज नाही आहे. त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर इन्व्हेस्ट नाही करू शकणार. ओके, थँक्यू. पण मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देते Thank you. आणि तुम्हाला इथून कोणतीही मदत हवी असेल सगळे टायटन्स तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तयार असतील. थँक्यू प्रियांका. जिमी आपण कॉन्सेप्च्युअली मला हे खूपच आवडलंय. पण Thank जर you. साखरेचा आणि त्या इतर 2 गोष्टींचा जर त्यांनी विचार केला तर येस सर. ॲज अ क्लायंट म्हणून मी कन्झम्पशन करायला नक्कीच तयार आहे. थँक्यू. ओके. थँक्यू. संदेशजी तुम्ही? मला तो जो कस्टमर माइंड बॅरियर जो आहे की या प्रॉडक्टसाठी मोठ्या प्रमाणावर लागणारी अनुकूलता मला बॅरियर वाटते. जर तुम्ही थोडं याला रिवर्क केलं, जिमीजींच्या ज्या काही आयडियाज आहेत जर त्या तुम्ही अंमलात आणल्या तर पुढच्या वर्षी आपण याच मंचावर भेटूया. हो, पण सर. आज मी तुमच्यासोबत हात नाही मिळवू शकणार. ठीक आहे. खूपच छान. अर्जुन तुमचं काय म्हणणं आहे? जसं संदेशजी म्हणाले, होपफुली पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा एका नव्या रूपात नव्या प्रॉडक्ट बरोबर सायलीजीन सोबत याल आणि पिच कराल तेव्हा आम्ही कदाचित इंटरेस्टेड असू. पण आज मी हात मिळवू शकत नाही. ओके, थँक्यू. डेफिनेटली हेल्थ बेनिफिट्समध्ये साखरेचं प्रमाण जेव्हा कमी कराल आणि त्याचं पॅकेजिंग सिंगल पीस यूज केस सिनारिओ कराल, पुढच्या वेळी भेटू तर डेफिनेटली तुमचं प्रोडक्ट अजून बहरलेलं असेल. हँडमेड चॉकलेट्स असतील, सिंगल पीस असतील आणि त्याचा तुम्हाला फायदाही होईल. तर त्यावेळी आम्ही याला इव्हॅल्युएट जास्त चांगला करू शकतो. आता मी तुमच्या बरोबर हात नाही मिळवू शकणार. थँक्यू. थँक्यू. आमची इच्छा आहे की तुमचं हे स्वप्न फार मोठं व्हावं, तुमची ही आयडिया फार मोठा उद्योग बनव आणि तुम्ही त्याचबरोबर आमच्या या मंचावर परत यावं, काही मोठ्या आकड्यांसह, काही यूज केसेससह. तर तेव्हा कदाचित आमचे टायटन्स तुमच्याशी हात मिळवतील. थँक्यू अभिषेक. थँक्यू.